श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे कालभैरव जयंती. कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. कालभैरव जयंती व्रताच्या दिवशी भगवान शंकरांचं रुद्ररूप असलेल्या कालभैरवांची पूजा केली जाते. असे मानले जाते की बाबा कालभैरवांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होतात. कालभैरव देवतांना न्यायाची देवता असेही म्हणतात. तसेच विशेषतः आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता किंवा आपल्यात जर एखादी नजरबाधा झालेली असेल, साडेसाती मागे लागली असेल, तर ती दूर होण्यासाठी आपण या दिवशी कालभैरवांची पूजाही केली पाहिजे. आपल्याला देखील नजरबाधा होत असते किंवा घरामधील एखादी व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीमध्ये कोणतेही काम हाती घ्या त्या व्यवस्थितरित्या पार पडत नाही. त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे येतात. तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत असतं. तसं घरामध्ये मुलांचं आजारपण देखील असतं. घरामध्ये आपल्या इतकी संकटं येतात की एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयारच असतं. तर मग अशा वेळेस आपली प्रगती देखील पाहिजे तशी होत नाही किंवा आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा देखील काही केल्या पूर्ण होत नाही. तर आपल्यावरती येणारी सर्व संकटे, दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर करण्यासाठी आपण या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ म्हणजे चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम कालभैरवाय नमः लिहायला विसरू नका. असे मानले जाते की कालभैरवांची पूजा केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते. कालभैरवांची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती, वाईट बाधा आणि भूतपिशाच यासारख्या समस्या कधीच सामोरे जावे लागत नाही. त्यांच्यावरती कालभैरवांची कृपा ही सदैव राहते. कालभैरवांच्या पूजेशिवाय भगवान विश्वनाथांची पूजा अपूर्ण मानली जाते. पंचांगानुसार अष्टमी तिथीला म्हणजेच 22 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:07 सुरू होईल तर ती 23 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:56 चालू राहणार आहे. आणि उदय तिथीनुसार 23 नोव्हेंबरला कालभैरव जयंती ही आपल्याला साजरी करायची आहे. आता कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरही उठलात तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तामध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते. त्यामुळे आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले मन लागत असते आणि आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करत असतो ती सेवा देखील प्रभावी ठरते. आणि त्यामुळेच रोज ब्रह्ममुहूर्तावरतीच पूजा करण्याचा प्रयत्न करा. भगवान भोलेनाथांचं रुद्ररूप हे कालभैरव आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी भगवान भोलेनाथांची देखील पूजा करायची आहे. आपण देवघरामध्ये एक दीप प्रज्वलित करायचा आणि आपण जो देवघरामध्ये दीप प्रज्वलित करतो तो वेगळा आणि या दिवशी आपल्याला आणखीन एक देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा आपण चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि 4 वाती असतील असा दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही कणकेचा दिवा देखील बनवू शकता आणि कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे, तर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असा चौमुखी दिवा या दिवशी आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये आपण काळे तीळ देखील टाकायचे आहेत. काळे तीळ टाकत असताना ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता आपल्या घरामध्ये शिवपिंड असेल तर शिवपिंडावरती आपण अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना देखील तुम्ही ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर परत तुम्ही पंचामृताने अभिषेक करायचा आणि परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्यात. आता आपल्याकडे जेवढ्या वस्तू उपलब्ध असतील तेवढ्या वस्तू आपण अर्पण करू शकता. त्यानंतर या दिवशी 11 किंवा 21 बेलपत्र हे भगवान भोलेनाथांना अर्पण करायचं आहे. 21 किंवा 11 बेलपत्र अर्पण करणे शक्य होत नसेल तर एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि बेलपत्रामध्ये होल नसेल किंवा छिद्र असेल तर असं बेलपत्र घ्यायचं नाही आहे. घेतल्यानंतर चांगलं बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि ते घेतल्यानंतर स्वच्छ आपण धुवून आणि नंतर त्याला पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण चंदन हे प्रत्येकाकडेच असतं तर आपण चंदन घ्यायचं आहे आणि आपण या पानावरती ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे. एका पानावरती ओम आणि दुसऱ्या पानावरती नमः आणि तिसऱ्या पानावरती आपण चंदनाने शिवाय लिहायचं आहे. आणि हे बेलपत्र तुम्ही भगवान भोलेनाथांना तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सांगून अर्पण करायचं आहे. किंवा अगदी तुम्ही चंदनाचा टिका जरी लावला या पानावरती तरी पण चालेल आणि यामुळे आपली इच्छित मनोकामना भगवान भोलेनाथ पूर्ण करतात अशी मान्यता आहे. या दिवशी जर मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर आवर्जून भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जावे. तिथे आपल्याला अगरबत्ती प्रज्वलित करायची आणि त्यानंतर ओम नमः शिवाय, ओम
कालभैरवाय नमः या दोन्ही मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि जी काही अगरबत्तीची रक्षा आहे ती आपण आपल्या कपाळाला लावून घ्यायची आहे. यामुळे आपल्यावरती येणारे सर्व संकटे दूर होतात अशी मान्यता आहे. आता आपण या दिवशी काही उपाय करायचे आहेत, तर आपल्याला लिंबाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. आता आपल्याला 11 लिंबू लागणार आहेत. आता लिंब घेताना फारच हिरवी लिंब असतील अशी लिंब आपल्याला घ्यायची नाही आहेत किंवा डाग पडलेली लिंब देखील आपल्याला घ्यायची नाही आहेत. आता 11 लिंब घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवायची आहेत. त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहेत किंवा अगदी फक्त स्वच्छ पुसली तरी पण चालतील, कारण की लिंबू हे अनेक ठिकाणाहून येत असतं. त्यामुळे तुम्ही ते स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला या लिंबाची माळ बनवायची आहे. आपण 11 लिंब घ्यायची आहेत आणि आपण देवघरामध्ये देवापुढे बसायचं आहे आणि बसताना आसन घेऊन बसायचं आहे. तसेच आसन हे काळ्या रंगाचं नसावं याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण एक लिंबू घ्यायचा आणि उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला कालभैरवाय अष्टकम 11 वेळा म्हणायचं आहे. कालभैरवा अष्टकम म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती भैरवांना सांगायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, अभ्यासात असेल किंवा नोकरीमध्ये असेल, घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही, विवाह वेळेवरती जुळून येत नाहीत किंवा घरामध्ये एखाद्याच्या मागे 7/7 लागली आहे, इडापिडा लागली आहे, तर जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही भगवान भोलेनाथांना किंवा काळभैरव बाबांनाच सांगायचं आहे. आता त्यानंतर एक लिंबू घेतल्यानंतर आता आपली इच्छा बोलून झाल्यावर तो लिंबू आपण प्लेटमध्ये ठेवायचा आहे. परत दुसरा लिंबू आपण आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे आणि परत आपण कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे आणि परत आपली इच्छा मनोकामना सांगायची आहे आणि परत तो लिंबू प्लेटमध्ये ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण 11 वेळा कालभैरव म्हणून 11 लिंब आपण त्या प्लेटमध्ये ठेवायची आहेत. आता ही 11 लिंब प्लेटमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला याची माळ बनवायची आहे. आता माळ बनवून झाल्यानंतर आपण देवघरामध्ये जो काही दिवा प्रज्वलित केला होता, तो चौमुखी दिवा प्रज्वलित केला होता, त्या दिव्यामधील थोडंसं तेल, ज्या आपण व्यक्तीला घरामध्ये नजरबाधा झालेली असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या मागे इडापिडा लागली असेल, तर आजारपण लागले असेल, तर त्या व्यक्तीला आपण हे थोडंसं तेल लावायचं आहे. विशेषतः घरामधील लहान मुलांना देखील तेल लावू शकता. तर त्यामुळे त्यांना कोणतीही नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा दूर होत असते. मग आपल्याला उजव्या हातामध्ये मधलं बोट आपण त्या दिव्यामध्ये बुडवायचं आहे आणि त्यातील थोडंसं तेल बोटाला लागेल की ते तेल आपण आपल्या दोन्ही कानांना लावायचं आहे किंवा अगदी केसांना जरी लावलं तरी पण चालेल. यामुळे आपल्या सर्व संकटे दूर होतात. विशेषतः मुलांना देखील तुम्ही हे तेल लावायचं आहे. आता यानंतर ही लिंबाची माळ आपली तयार झाली आहे आणि ही लिंबाची माळ घेऊन आपल्याला कालभैरव बाबांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जिथे पण जवळपास कालभैरव बाबांचं मंदिर असेल किंवा भगवान शंकरांचं मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे. आणि गेल्यानंतर तुम्ही तिथे आपण एक मोहरीचा दीप प्रज्वलित करायचा आहे आणि तसेच जर आपण घरी दीप प्रज्वलित करणार असाल तर त्या दिव्यामध्ये देखील मोहरीचं तेल हे टाकायचं आहे किंवा तिथे दीप प्रज्वलित केला असेल तर त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकवू शकता. किंवा त्यानंतर आता भैरवबाबांना आपण ही माळ अर्पण करायची आहे आणि ही माळ त्यांच्या गळ्यामध्ये घालायची आहे. आता तुम्हाला जरी ही माळ शक्य नसेल तर तिथे पुजारी बाबा असतात, त्यांना जरी घातली तरी पण चालेल. विशेषतः तुमच्या लहान मुलांना हा उपाय करायला सांगावा. त्यांना ही माळ गळ्यामध्ये भैरवबाबांच्या गळ्यामध्ये घालायला सांगावी. यामुळे त्यांना जर कोणती नजरबाधा झाली असेल, इडापिडा मागे लागली असेल तर ती देखील दूर होत असते. आता ही माळ घालत असताना देखील आपण ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. तसेच या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये 1.25 किलो जिलेबी देखील दान करू शकता. आपण जर अशी जिलेबी दान केली तर आपलं दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असतं व आपल्या आयुष्यामध्ये जी काही दुःख चालू आहेत, संकटे चालू आहेत ती देखील दूर होत असतात. मग ही जिलेबी अगोदर कालभैरव बाबांना ठेवायची आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने ही जिलेबी बाहेर व्यक्तींना दान करायची आहे. गरीब व गरजू व्यक्तींना देखील ही जिलेबी देऊ शकता. यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दरिद्रे दूर होतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाहीत. त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.